हॅलो गायज, वेलकम बॅक टू दी माय व्लॉग. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अनदर व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग काय होणार आहे हे तर मला पण नाही माहिती आहे. मी दर व्हिडिओमध्ये सांगत राहतो, पण काही ना काही घडत राहतं, काही ना काही होत राहतं, काही ना काही कॉन्टेंट भेटत राहतो, त्यामुळे मी व्लॉग बनवत राहतो. ओके, तर तुम्ही बॅकग्राऊंडचा आवाज ऐकून ओळखलंच असेल की माझ्या म्हणजे आता सध्याला काय होत आहे. कारण आता मोटर चालू केलेली आहे, कारण की आज पाणी आलेलं आहे. काल काहीच काम नव्हतं, पण काल आहे ना काहीच काम नव्हतं, पण मग आज आहे ना सगळं काम एकत्र आलं आहे. पाणी पण आलं, दूध पण आणायचं, हे ते सगळं. तर मग आज गरमीचे दिवस चालू झाले, ठीक आहे. तर उन्हाळा इतका बेकार, म्हणजे माणूस येडं होऊन जातं उन्हाळ्यात. इतका बेकार गरमी 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 ऊन 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 पडतं, त्याच्यामुळे माणूस येडं होऊन जातं. त्यामुळे मग मम्मीने काल मला एक आयडिया दिली का नाही का, खूप दिवसाचं कूलर आहे, ते कूलर चालू आहे, पण ते कूलर आहे ना मग ते धुवायचे, पूर्ण त्याला साफ करायचे. त्याच्यामुळे पहिले आपण ते साफ करून घेऊ, कारण की पाणी आलं म्हणजे ते सगळं पटकन साफ होऊन. जर पाणी नसतं तर बादलीने भरा, हे करा ते करा, सगळं चालू राहतं. मग पाणी आलेलं आहे, आपण ते पहिलं कूलर आहे ना धुवून घेऊ, ठीक आहे. तर नळीने चांगलं धुतलं जाईल. मी पहिले तुम्हाला ते कूलर दाखवतो कसं आहे. ओके, बघा मित्रांनो, तुम्ही हे कूलर बघू शकता. माझ्या काकाने आणलेलं कूलर आहे हे बघा. बघू शकता कूलर खूप खराब झालं आहे. बाहेरून तर असे पण मधून तर लय खराब झालं आहे. आता पहिले ना आपण आहे ना ह्याच्यावरचं ना फॅन काढून घेऊ आणि याच्यावर ठेवू. ओके, नंतर ना आता पहिले मी ना एकदा कूलर काढतो, मग तुम्हाला दाखवतो. मी कूलर काढलं आणि हे बघा आमच्या पालन ते सगळं इथं भटकतच राहते. हा कूलर काढला तर हे बघा किती घाण, इतकी बेकार घाण झालेली इथं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती खतरनाक घाण झालेली. कूलर काढलं कारण की जाळं जुळ्या सगळ्या लागेल. आणि या पाली, आमचे पाळीव प्राणी राहता पाली. हे बघा, मी म्हणलं आता कूलर धुणारच आहे ना, मग जर वेळ भेटला ना तर मग आपण आहे ना हा फॅन पण आहे ना स्वच्छ करून टाकू. कारण की फॅनला पण हे बघा किती घाण आणि ते झालेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. तर आपण ते फॅन आणि ते पण आहे ना स्वच्छ करून टाकू. पहिले इथलचं मी सगळं आवरून घेतो आणि एकदा तुम्हाला मी कूलर दाखवून देतो. तर हे बघा मित्रांनो, तुम्ही हे कूलर बघू शकता. हे बघा सध्याला वाकडं ठेवलेलं आहे. आता हे कूलर आहे ना मला सगळं खोलून खालून आहे ना पूर्ण आहे ना त्याला साफ करून घ्यायचं आहे. कारण की ना इतकी घाण झाली, 1 वर्ष ठेवणं म्हणजे जोक नसतो. त्याला जाळे लागतात, त्याला घाण लागती, त्याला म्हणजे खूप असं खराबच होऊन जातो ते कूलर डायरेक्ट. त्याच्यामुळे ना ते कूलर मला एकदम चांगलं साफ करून घ्यावं लागेल. त्याच्यामधूनची मोटर ते सगळं एकदम भारी साफ करून घ्यावं लागणार आहे. आणि मग आता पाहू आपण पुढं काय होतं. ओके, बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं आता मी कूलर ठेवलेलं आहे आणि हे कूलर मला चांगल्या पद्धतीने साफ करायचं आहे. त्यावर तर थोडंसं पाणी, पहिले मी हे सगळं पाणी भरून घेतो आणि नंतर मी कूलर वगैरे सगळं साफ करतो. ओके, आता मी हे स्क्रूड्रायव्हर घेतलेलं आहे. का बरं घेतला असं, कारण की जे नट आहे ना पहिले ते खोलावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामधलं सगळं आहे ना मला साफ करावं लागणार आहे. तर आपण पहिले ना एवढे सगळे नट खोलून घेऊ. 3 4 5 6 नट राहता, मग आपण सगळं हे करू. ओके, हे बघा मित्रांनो, किती बेकार घाण झाली. सगळं मोटर तिकडं जाळेजुळे लागलेले. हे बघा, आता मला एवढं सगळं ना चांगल्या पद्धतीने साफ करायचं ही मोटर आणि ते सगळं काढून. आणि मग आपण पाहू कसं होतं काय होतं. ओके, हे बघा आता मम्मी मला थोडीशी मदत करू राहिलेली, तुम्ही बघू शकता मित्रांनो. सगळं काढा चांगलं. काढले आता आतमधलं नाही निघणार माझ्या. मग आतमधलं धुवावं लागणार आहे मला. मग धुवू ना.
बघा मित्रांनो, मस्तपैकी कूलर एकदम भारी पद्धतीने धुवून झालं आणि हे जे नट आहे ना हे आता लावून देतो, हे एकदा मध्ये नेतो आणि मग पाईपानी भरतो, म्हणजे टाईम पण वाचन, काम पण वाचन, सगळंच वाचन. ओके. या असं देख शकतो, इथं छोटंसं छिद्र राहतं ना, होल, इथून आपण आहे ना पाणी टाकू. पहिले मी सगळं पॅक करून घेतलं आणि मग आहे ना इथून असं पाणी टाकलं. आता ना पहिले आता आहे ना मी एवढं सगळं भरून घेतो आणि मग हे घरात नेऊन ठेवतो, एकदम भारी. मग नंतर मोटर चालू झाल्यावर हे पण असं वल्ल होतं, एकदम भारी मस्तपैकी. पाणी यायच्या दिवशी म्हणलं ना काही ना काही काम निघतं, काही ना काही हे निघतं. त्याच्यामुळे ना आमचं घर पण आहे ना एवढं असं आबाळ ढोबळ आहे ना सगळं, त्याच्यामुळे ना काही काम निघतच राहतं. आपण किती काही प्रयत्न केला ना, आज असं करू, आज एकदम चांगलं राहू, म्हणजे नाही का, आज एकदम आराम करू, असं करू तसं करू, पण नाही यार, काही ना काही काम निघतच राहतं. त्यामुळे आहे ना मला पण एक ना कंटेंट भेटून जातो व्हिडिओ बनवण्यासाठी. आता या मुंग्या कशा पायावर आहे ना चढू राहिलेल्या. कधी पण आपण काही पण करत असलो ना त्याचा व्हिडिओ बनवत जायचा, कारण की त्या एक आठवणी राहते आपल्यासोबत. असं म्हणजे आपण कुठं पण जात असलो फिरायला, घरची काही कामं असले, घरच्यांसोबत बसलो, टाईम स्पेंड केला घरच्यांसोबत, काही पण केलं ना त्याचे व्हिडिओ ना बनवत राहायचे, एकदम असं म्हणजे चांगलं मन फ्रेश होतं. नंतर ना आपण जेव्हा व्हिडिओ बघतो ना तेव्हा मग असं वाटतं खरंच यार बरं झालं आपण व्हिडिओ बनवले, नाही बनवले असते तर काहीच. आणि लोकांचा विचार नाही करायचा, लोक काही बोलतात. ज्यांना आपले व्हिडिओ आवडतात ना, जे आपले व्हिडिओ बघतात ना, त्यांना जाणीव राहते, त्यांना पण माहीत राहतं की हा किती म्हणजे मेहनत करतो, किती काम करतो, किती हे करतो ते करतो, मग बघता यार सगळेजण. असं नाही, आणि देवाला पण माहीत राहतं असं तसं. त्यामुळं ज़्यादा टेन्शन नाही लेने का, एन्जॉय करणे का. आता हे बाय भरलेलं, आता मी ठेवून देतो. हे बघा मम्मीने त्याची सगळी फरची वगैरे सगळं पुसलेलं आहे. हे बघा फडकं वगैरे बघू शकता, आणि तुम्ही इदालचा हाल बघू शकता गाईस. हे बघा सगळं चकाचक पद्धतीने धुतलेलं आहे. इकडचा जो वाट्टा राहतो ना तो पण मी ना पूर्ण घोळाने खार करून धुतलेला आहे. व्हिडिओ काढणार होतो पण मग म्हटलं पहिले पाणी भरून घेऊ, कारण की पाणी 1 नाही तर 1.5 तासच राहतं. आणि आत्ता पण पाणी गेलं सगळं भरून झाल्यावर गेलं. त्यामुळे पहिले म्हणलं सगळं धुवून घेऊ, कारण की व्हिडिओ काढत बसलं तर नळ बंद करावा लागतो. हे बघा सगळं मस्तपैकी साफ केलेलं आहे. आणि ही बघा आमचं कूलर साफ झालेलं. आता इथून ईद लावायचं, मस्तपैकी याची हवा घ्यायची. किती भारी ना. हा मी त्याचा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ टाकन. आता हे पण वाळलेलं आहे. हे बघा आता मम्मी वांग्याचं भरीत करते वाटतं, मला भेंडी करते, त्यांना वांग्याचं भरीत करते. इकडं बघू शकता आमचा पसारा. आणि मम्मीने आता पोळ्या नाही केल्या का अजून, चहासोबत खायचं आहे मला. अरे ते खायला टोस्ट, पोळी द्या, आता नाश्ता करायचाच आहे ना. टोस्ट काय आणि मग हे कर. आता दादा मी काय करू बरं, किती धावपळ आहे. भेंडी केली करून देऊ तुला एक चपाती पटकन. मग मी तेच म्हणतो पोळी करून दे म्हणलं. तिला असं चांगलं नको आहे. नाही मस्त खाल्लं ती, मी 2-4 बिस्किटं खाल्लं. परी किती महागाचं, 45 रुपयाचं बिस्किट आहे. तू काय करते भाभी? इकडं बघ ना म्हण हॅलो. हा इकडं हॅलो म्हण. हॅलो हाय. हां ये वर येते. नाही तिला मारते. अरे कागद नको खाऊ मम्मी, ते काढते. अरे ते काय खाता येतं का त्याला? तू या के बो. हा ही हा त्या दिवशी याला शिव म्हणायचं ना, तर मी याला खंडूच बोललो. त्या दिवशी याला म्हणलं खंडू इकडे. तेव्हा पूर्ण ती निघलं येडे. हे मी आता घेणार आहे बाई. किती मस्त आहे ना, गोल गोल. वाव शांपडे बिस्किट. 1 2 3 4 5 6 7 8 बिस्किट. म्हणजे असंच राहते का घे परत चुकून घे. तिला बघ काय घे.
घे बॉबी घे तुझं घे. हॅलो हॅलो बरं आहे का याचं काय भिकाऱ्यावानी चाललंय दांडा खायला नाही भेटत हो ना. ए मम्मी का बरं रडवते? बाय शिवला कांदा नाही खायला द्या कुंडीवर पाठवा कच्चर कुंडीवर हात बंद कर बरं. हं? चल आपण ते तुम्हाला दोघींना एक प्रश्न विचारतो. हा ऐका ना, दोघींना एक प्रश्न विचारतो. हा ऐका. एक मुक आय ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना. एक आहे ना मुक्का राहतो तर तो चहा कसा मागन? मम्मी मलाच येत नाही. सांग ना. हां सांग ना मम्मी. सांगती मी सांगू शकत नाही त्याला बोलताच येत नाही तर कसं काय मग कसा मागन विचार ना. हातवारे करून काहीतरी करून मागन ना. हां आणि आंधळा चहा कसा मागन? आंधळा चहा कसा मागन? हां चहा कसा मागन? मम्मी तू शांत बसा. असं आंधळा बोलू शकतो. तोंडाने मागन ना चहा. येडी तू येडी पक्की येडी तू. तू दे लिहून आणि चलो अब बाय 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 बाय. ते खाऊ गरमागरम आणि चहा पिऊ. उफ 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 चहा मला फुलपात्रातच आवडतो. मी कपात कधी चहा पेत नाही. उद्या नाही तर परवा आहे ना जायचं आहे पाळणे खेळायला. तर मी जाईन जाता जाता. एखादा खेळावा मग तिकडे एवढे खेळणार की तो फुकट देता का? 150 रुपये पाळणं आहे. बघा ना काही 150 किती काही काही खात काय आम्ही त्या दिवशी बघून आलो ना लय भारी भारी पाळणे. आता आम्ही जाणार काही दिवसांनी. एक दोन दिवस आणि उद्या जाईन आज जाईन. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काही खास झालं नाही. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगला. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग छोटासा आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.